विकत घेतलेलं सोनं शुद्ध आहे की नाही हे कसं ओळखायचं? सोनं घेताना सोनार तुम्हाला फसवतोय का हे कसं ओळखायचं? हॉलमार्क आणि HUID नंबर खरा आहे की खोटा हे कसं तपासायचं? मार्केटमध्ये सोन्याचे प्रकार किती आहेत आणि नक्की कोणतं सोनं घ्यावं या सर्व गोष्टीबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओची सुरुवात करूया. मार्केटमध्ये सोन्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिलं, सोन्याची शुद्धता कशी तपासली जाते हे समजून घेऊया. सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट हे जगातील सर्व स्तरावर प्रमाणित प्रमाण वापरलं जातं. निसर्गात आढळणारं 100% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट, पण ते अत्यंत मऊ असतं, लवचिक असतं, त्यामुळे त्यांच्यापासून दागिने बनवणं कठीण असतं. त्यामुळे सोन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इतर धातू मिक्स करून मजबूत दागिने बनवले जातात. हे बाजारात उपलब्ध असलेलं सगळ्यात जास्त शुद्ध सोनं आहे. यामध्ये 99.99% सोन्याचा अंश असतो. यामध्ये इतर धातूंचं प्रमाण नसतं. याचा वापर विशेष करून नाणी आणि बिस्किट बनवण्यासाठी केला जातो. 23 कॅरेट सोन्यामध्ये 95.8% शुद्ध सोनं असतं आणि 4.2% इतर धातूचं मिश्रण असतं. हे सोनं 24 कॅरेटपेक्षा थोडंसं कठीण असतं, पण दररोज वापरणाऱ्या दागिन्यांसाठी ते पुरेसं मजबूत नसतं. ह्याचा वापर प्रामुख्याने काही विशिष्ट पारंपरिक दागिने बनवण्यासाठी केला जातो. या प्रकारात 91.67% सोनं असतं. यामध्ये 5% चांदी, 2% तांब आणि 1.33% जस्त असतं. त्यामुळे दागिन्यांना आवश्यक तो कठीणपणा आणि पिवळा धमक रंग मिळतो. भारतातील बहुतांश लग्नातील दागिने हे 22 कॅरेटचेच असतात, ज्याला आपण बाजारामध्ये 916 सोनं असं म्हणून ओळखतो. यामध्ये 83.3% सोनं आणि 16.6% इतर धातू असतात. पूर्वीच्या काळी विशिष्ट प्रादेशिक दागिने आणि जाड नक्षीकाम असलेले जुने डिझाईन्स बनवण्यासाठी याचा वापर केला जायचा. यामध्ये 75% सोनं असतं आणि 25% मिश्र धातू म्हणजेच तांब, चांदी आणि इतर धातू असतात. यामुळे सोनं अतिशय कठीण आणि टिकाऊ बनतं. विशेष करून हिरे आणि मौल्यवान खडे सुरक्षित बनवण्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. या सोन्यामध्ये केवळ 58.5% सोनं असतं आणि 41.5% इतर धातू असतात. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे सोन्याचा भाव कसा ठरवला जातो आणि आपण दुकानात सोनं घेतल्यानंतर आपलं बिल कसं तयार होतं हे समजून घेऊया. समजा सोन्याचा दर 6,500 रुपये प्रति ग्रॅम आहे, म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत झाली 65,000 रुपये. आता यामध्ये मेकिंग चार्जेस ॲड केले जातात. समजा मेकिंग चार्जेस 10% आहेत, म्हणजेच 6,500 रुपये, म्हणजे आपली रक्कम झाली 71,500 रुपये. त्यावरती 3% GST म्हणजेच 2,145 रुपये आणि हॉलमार्कचे चार्जेस धरले तर अंतिम बिल साधारणतः 73,790 रुपयांच्या आसपास होतं. म्हणजे फक्त सोन्याचा भाव माहिती असणं पुरेसं नाही, तर मेकिंग चार्जेस, GST आणि इतर चार्जेस मिळून आपलं अंतिम बिल तयार होतं हे सुद्धा माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडत असेल की मेकिंग चार्जेस किती घ्यायचे हे कोण ठरवतं? दागिनं बनवण्यासाठी सोनं वितळवणं, त्याला आकार देणं, डिझाईन करणं आणि पॉलिश करणं ही कामगारांची मजुरी आणि इतर खर्च असतो. त्यामुळे दागिन्यांच्या डिझाईननुसार मेकिंग चार्जेस बदलू शकतात. साधारण मशीनवर बनवलेल्या दागिन्यावरती 6% ते 10% पर्यंत मेकिंग चार्जेस आकारले जाऊ शकतात. तर जास्त कोरीव काम असलेल्या दागिन्यावरती 15% ते 25% पर्यंत मेकिंग चार्ज घेतले जाऊ शकतात. हे चार्जेस काही ठिकाणी सोन्याच्या किमतीवर टक्केवारीने तर काही ठिकाणी प्रति ग्रॅम घेतले जातात. दागिना बनवताना सोनं कापणं, घासणं, आकार देताना काही सोनं वाया जातं, या सगळ्याला घट म्हणतात. पण याच नावाखाली तुमच्याकडून किती पैसे घेतले जात आहेत हे बिलामध्ये नीट तपासून घेणं महत्त्वाचं आहे. सोनं घेताना फक्त सोन्याचा दर पाहून उपयोग नाही, तर अंतिम बिलामध्ये नक्की कोणते चार्जेस लावले आहेत हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि याच ठिकाणी ग्राहकाची फसवणूक कशी होऊ शकते हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सुवर्ण बाजार हा बहुतांश वेळा ग्राहकांच्या विश्वासावर आणि पारंपरिक पद्धतीवर चालतो. काही ठिकाणी ग्राहकांना सोन्याची तांत्रिक माहिती नसल्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. सगळ्यात पहिली फसवणूक होते खड्यांचं वजन सोन्याच्या भावात मोजून. दागिन्यामध्ये वापरले जाणारे रंगीत खडे, कुंदन, पोकळी किंवा मीनाकारी यांचं मूल्य सोन्यापेक्षा खूप कमी असतं.
पण जर का या सगळ्यांचं वजन सोन्याच्या वजनामध्ये धरलं तर तुम्ही त्या खड्यांचे पैसे सुद्धा सोन्याच्या भावाने देत असता. त्यामुळे दागिना घेताना सोन्याचं निव्वळ वजन आणि खड्याचं वजन वेगळं आहे का हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. दुसऱ्या पद्धतीची फसवणूक म्हणजे झिरो मेकिंग चार्जची ऑफर. सणासुदीच्या काळात अनेक जाहिराती केले जातात की 50% मेकिंग चार्जेस माफ किंवा 100% मेकिंग चार्जेस माफ. हे गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही सोनार तुमच्यासाठी कामगाराची मजुरी स्वतःच्या खिशातून देणार नाही. काही वेळा मेकिंग चार्ज कमी करून त्याची भरपाई सोन्याच्या दरात किंवा इतर चार्जेसमध्ये केले जाऊ शकते. म्हणून फक्त झिरो मेकिंग चार्ज पाहून खुश होऊ नका, पूर्ण बिल किती होतंय ते पहा. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची फसवणूक म्हणजे कमी शुद्धतेचं सोनं जास्त शुद्धतेचं आहे म्हणून विकणं. उदाहरणार्थ 22 कॅरेट सोन्याचे पैसे घेतले आणि प्रत्यक्षात कमी शुद्धतेचं सोनं ग्राहकाला दिलं तर ग्राहकाचं खूप मोठं नुकसान होतं. विशेषतः ज्यांना सोन्याच्या कॅरेटचा आणि शुद्धतेचा फरक माहीत नाही त्यांना हे सोनार अक्षरशः फसवतात. यापेक्षा गंभीर प्रकरण म्हणजे बनावट हॉलमार्क किंवा बनावट HUID नंबर दाखवणं. काही जण दागिन्यावरती बनावट हॉलमार्क किंवा शुद्धतेचा मार्क लावून ग्राहकांना खरं असल्याचं भासवू शकतात. म्हणून फक्त दागिन्यावर हॉलमार्क दिसतोय म्हणून ते खरं आहे असं समजू नका. हॉलमार्क आणि HUID नंबर खरंच अधिकृत आहे का हे तपासणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. भारत सरकारने सोन्याच्या बाजारात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आणि ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री मिळावी यासाठी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल केलेले आहेत. भारतामध्ये हॉलमार्किंगची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि 1 एप्रिल 2023 पासून HUID असलेल्या हॉलमार्क दागिन्यांची विक्री अनिवार्य करण्यात आलेली आहे. नवीन हॉलमार्कमध्ये 3 प्रमुख गोष्टी असतात. पहिला म्हणजे BISचा लोगो, दुसरा म्हणजे शुद्धतेचा नंबर. उदाहरणार्थ 916 म्हणजे 22 कॅरेट, 750 म्हणजे 18 कॅरेट, 585 म्हणजे 14 कॅरेट. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा HUID नंबर म्हणजे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर. हा 6 अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. प्रत्येक हॉलमार्क केलेल्या दागिन्याला वेगळा HUID नंबर दिला जातो. त्यामुळे त्या दागिन्याची माहिती आणि त्याची सत्यता तपासता येते. हा हॉलमार्क नंबर खरा आणि खोटा आहे हे कसं ओळखायचं? फक्त डोळ्यांनी हॉलमार्क पाहून तो खरा आहे की खोटा हे ठरवणं कठीण आहे. म्हणून भारत सरकारच्या BIS केअर ॲपचा वापर करा. त्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअरमधून BIS ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये व्हेरीफाय HUID हा पर्याय आहे. तुमच्या दागिन्यावर असलेला HUID नंबर त्यामध्ये टाका आणि माहिती तपासा. दागिन्याची शुद्धता, वजन आणि इतर माहिती ॲपमध्ये दाखवलेल्या माहितीसोबत जुळते का ते पहा. BISच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये HUID तपासताना दागिन्याचा प्रकार, वजन, ज्वेलर जर ही माहिती जुळत नसेल किंवा HUID नंबर सापडत नसेल तर लगेच सावध व्हा. आणि जर तुम्हाला दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल अजून काही संशय असेल, BISच्या मान्यताप्राप्त सेंटरमध्ये जाऊन दागिन्यांची शुद्धता तपासू शकता. अशा प्रकारे सोनं घेताना फसवणूक होण्यापासून स्वतःचा तुम्ही बचाव करू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सोन्याबद्दल बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समजल्या असतील आणि इथून पुढे सोनं खरेदी करताना फक्त सोनारावर विश्वास ठेवण्यापेक्षा सगळ्या गोष्टी स्वतः नीट चेक करा. जागरूक ग्राहक बना. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.